मुंबईमधली मुंबईतल्या शिवडीत वॉर्ड क्रमांक 205 मधनं जान्हवी राणे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। मात्र आशिष शेलार आता जान्हवी राणे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आशिष शेलार यांच्याकडून जान्हवी राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। वॉर्ड क्रमांक 205 मधनं भाजपनं वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं जान्हवी राणे या नाराज झालेल्या होत्या। नाराज झालेल्या जान्हवी राणे यांनी त्यानंतर अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला। मात्र आता अर्ज मागे त्यांनी घ्यावा यासाठी स्वतः आशिष शेलार मध्यस्थी करतायत। आशिष शेलार जान्हवी राणे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि जान्हवी राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी स्वतः आशिष शेलार त्यांची समजूत काढतायत। वॉर्ड क्रमांक 205 मधनं वर्षा शिंदे भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यामुळेच जान्हवी राणे नाराज झालेल्या होत्या। पुढची बातमी बघूया। राज्याच्या राजकारणामध्ये एकीकडे महायुतीबाबत चर्चा सुरू असतानाच उल्हासनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वांनाच एक मोठा धक्का दिलाय। आगामी निवडणुकीत उल्हासनगरमध्ये कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलाय। तब्बल 78 जागांवर राष्ट्रवादीनं आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत। स्थानिक पातळीवर जागा वाटपाचं गणित न जुळल्यानं राष्ट्रवादीनं एकला चलोरेची भूमिका घेतल्याचं समजतंय। मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 78 जागांवर आपले उमेदवार उभे केल्यामुळे उल्हासनगरमध्ये काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे मित्र पक्ष आणि विरोधकांचे सुद्धा धाबे दणाणले। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे आणि त्यामुळे इतर जे पक्ष आहेत त्यांचे सुद्धा धाबे दणाणल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपाच्या अनुषंगानं समीकरणं न जुळल्यानं उल्हासनगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका आता घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।